नमस्कार आशुतोष गोखलेजी, आपलं MCCI मेंबर्स लॉन्चमध्ये स्वागत आहे. आम्ही MCCI तर्फे एक व्हिडिओ मालिका सुरुवात केलेली आहे. तिचं नाव आहे उद्योगधंदा कसा काय. 250 कोटीपेक्षा कमी टर्नओव्हर असलेले जे MSMEs आहेत त्यांचा उद्योगधंदा कसा चाललाय हे कळावं आणि त्यातनं आमचे जे प्रेक्षक आहेत ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा किंवा ज्याचा स्वतःचा छोटा उद्योग आहे त्यांना प्रेरणा मिळावी, हा याचा हेतू आहे. आपली फर्म आहे ऑइल मॅक्स सिस्टम्स नावाची. ती फर्म नेमकं काय करते आपण हे सुरुवात करूयात, त्यानंतर इतर प्रश्नाकडे वळूयात. आमची ऑइल मॅक्स सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी नरे पुणे येथे आहे. आम्ही ऑइल अँड कूलंट कन्झर्वेशनच्या प्रोडक्ट बनवतो. त्याच्याशिवाय आम्ही हायड्रॉलिकची ब्रिकेटिंग आणि जनरल वेस्ट मॅनेजमेंट प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चर करतो. छान. आपण सुरुवात कधी केली, कुठल्या साली? ऑइल मॅक्स ही कंपनी आम्ही 2010 साली सेटअप केली आहे आणि ज्याच्यात आम्ही इनिशियली काही प्रोडक्ट्स लॉन्च केले आणि हळूहळू जसं जसं आम्हाला अजून मार्केटमधून फीडबॅक मिळाला आम्ही इतर काही प्रोडक्ट डेव्हलप केलेत. म्हणजे आपण फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आहात. येस. ॲक्च्युली माझा कधी असा बिझनेस करायचा असा कधी विचार डोक्यात नव्हता. मी जवळजवळ 14 वर्ष जॉब केला बऱ्याच कंपन्यांमध्ये इन द सेल्स अँड सर्व्हिस फील्ड. आणि मला एक असं इंटरेस्टिंग प्रॉडक्ट दिसला एकदा थ्रू सम कॉन्टॅक्ट आणि मला वाटलं की हा प्रोडक्ट खूप चांगला पोटेन्शियल आहे आणि खूप इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट आहे. तर मी ॲक्च्युली जॉबमधून सुट्टी घेऊन आणि 1-2 महिने त्याचं ॲनालिसिस केलं की ह्याला काय रिस्पॉन्स मिळू शकतं आणि मला दिसलं की खूप चांगला रिस्पॉन्स आहे. तर मग मी आय डिसाइडेड टू क्विट द जॉब. आणि फॉर्च्युनेटली माझ्या घराकडून किंवा याच्याकडून मला याला एक म्हणजे चांगला सपोर्टच मिळाला. कोणी त्याला काय असा विरोध केला नाही की हे सोडून तुम्ही असं सुरू का करताय. छान. असं मराठी उद्योजकांनी मराठी व्यक्तींनी उद्योजक बनतायत यात आम्हाला खूप आनंद आहे आणि हे आपल्या प्रेक्षकांनाही खूप आवडेल हे पाहून. आपला सध्या जो आहे तो टर्नओव्हर काय आहे उद्योगाचा साधारणतः? लास्ट इयर आम्ही 26 करोड टॉप लाईन आमची होती. अच्छा. आणि मागच्या 1-2 वर्षाचा जर आढावा घेतला तर या 2 वर्षात आम्ही जवळजवळ टर्नओव्हर डबल केलाय. म्हणजे फ्रॉम 12 करोड वी आर रीच टू 26 करोड. छान. आणि पुढल्या 2-1 वर्षात आपला काय अंदाज आहे? पुढल्या 2-3 वर्षात सुद्धा आम्ही वी एक्सपेक्ट अ व्हेरी गुड ग्रोथ. ऑलमोस्ट ॲटलीस्ट 20% to 25% ग्रोथ आम्ही एक्सपेक्ट करतो. याची काय काही विशेष कारण आहेत का की मागच्या 2 वर्षात डबल झालेला आहे आपला रेव्हेन्यू किंवा पुढल्या 2 वर्षात 2-3 वर्षात सुद्धा चांगली प्रगती दिसतीये? त्यातली 1-2 काही प्रामुख्याने कारण आहेत कुठली? 1-2 कारण त्याची अशी आहेत की आम्ही काही हाय व्हॅल्यू प्रोडक्ट ऍड केलेत. अच्छा. जनरल आमचा जो तिकीट साईज ह्याच्या आधी होता मशीनचा तो अबाउट 2 to 3 lakhs होता आणि आम्ही काही हायड्रॉलिकची ब्रेकेटिंग मशीन्स लॉन्च केल्या आहेत ज्याचा प्रोजेक्ट साईज अबाउट 20 to 30 lakhs. तर त्यामुळे आम्हाला जास्त मोठ्या हाय व्हॅल्यू ऑर्डर्स मिळाल्यामुळे सुद्धा आमचं ग्रोथ बेटर आहे. आणि ह्या हाय तिकीट व्हॅल्यू प्रोडक्ट्सवर आम्ही यावर्षी कॉन्सन्ट्रेट करतोय आणि त्याला चांगला रिस्पॉन्स आहे. छान. तर वी होप की चांगला आम्हाला ग्रोथ मिळेल पुढच्या वर्षी. खूप छान. म्हणजे आपण व्हॅल्यू ॲडिशन करून नवीन प्रोडक्ट रेंज लॉन्च करताय त्यामुळे ही वाढ ही ग्रोथ दिसतीये. मला हे सांगाल आपला जो उद्योग आहे आपला जो टर्नओव्हर आहे त्यातला किती टक्के हा भारतात आहे आणि किती टक्के भारताच्या बाहेर आहे किंवा निर्यातीत आहे? जवळजवळ 40% आमचा एक्सपोर्टमध्ये आहे. छान. आणि ते आम्ही म्हणजे इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनला आणि आमचं एक मेजर एक्सपोर्ट शिपिंग इंडस्ट्रीला आहे. अच्छा. 30 कोटीची कंपनी आहे. ती स्मॉल कंपनी समजली जाते MSME डेफिनेशनमध्ये 5 ते 50 कोटीची ना. तिचा 40% रेव्हेन्यू हा एक्सपोर्टमधनं निर्यातीतनं येतोय. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. ही निर्यात करतेवेळी काही अडचणी आल्या का किंवा सोपं गेलं का किंवा इतर जे प्रेक्षक आहेत ज्यांचं टर्नओव्हर सुद्धा 5 ते 50 कोटी इतकं असेल त्यांनी यातनं काय बोध घ्यावा? मला वाटतं की आत्ता म्हणजे इंडियातून एक्सपोर्ट करायला खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. कारण की जी आपली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे ती इंडियात खूप रिझनेबल आहे आणि आपल्याकडे खूप चांगले टॅलेंट आहे की जे चांगले प्रोडक्ट डेव्हलप करू शकतात. फॉर एक्झाम्पल आमच्या कंपनीत आमच्याकडे चांगली डिझाईन टीम आहे जिने खूप चांगले इनोव्हेटिव्ह आणि युनिक प्रोडक्ट डेव्हलप केलेत. आणि ह्या सिमिलर प्रोडक्टमध्ये जर पाहिलं तर देर आर अदर मेक्स फ्रॉम द युरोप और USA ज्यांची कॉस्ट खूप जास्त आहे. आणि जर तुम्ही चांगली क्वालिटी ॲट ए गुड प्राईस देऊ शकत असाल तर दे इज नो पिरियड बेटर दॅन नाव टू एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया. छान. हे एक्सपोर्ट करतेवेळी एक्सपोर्टची कागदपत्र किंवा कुठलं त्या देशामध्ये कशी कस्टमर शोधायची हे सगळं करताना कुठल्या अडचणी गेल्या? कसं केलात तुम्ही? हे कसं सोपं गेलं की दुसऱ्या देशामध्ये जाऊन आपण कस्टमर कसा शोधला? ह्याच्यात कागदपत्रांमध्ये तर आता खूपच गव्हर्नमेंट इझी केलेलं आहे. देर इज नो रेड टेप और इट्स व्हेरी इझी ॲक्च्युली. म्हणजे आय विल से की एक्सपोर्टमध्ये लॉजिस्टिक्स आर मोर इझियर इव्हन दॅन विदिन डोमेस्टिक. तर ॲब्सोल्युटली देर इज नो प्रॉब्लेम. कस्टमर कसा शोधला दुसऱ्या देशामध्ये? कस्टमर शोधणं हा एक मेजर इश्यू आहे. तर आम्ही एक आयडेंटिफाय केलं की जी शिपिंग इंडस्ट्री आहे त्या शिपिंग इंडस्ट्रीमध्ये आमच्या प्रोडक्टला खूप चांगली डिमांड आहे.
तर मी एक व्हिजिट केली सिंगापूरला, की जिथे एक मोठा शिपिंग शिप मॅनेजमेंट कंपन्यांचा बेस आहे. आणि मग मी एक दोन कंपन्यांना तिथे भेटलो आणि तिथल्या मला काही ऑर्डर मिळाल्या. मग आम्ही डिसाईड केलं की दर 3 महिन्यांनी ॲटलिस्ट फॉर 1 वीक सिंगापूरला व्हिजिट करायचं. आणि सिंगापूर, हाँगकाँग, सायप्रस जे मेजर शिपिंग इंडस्ट्रीज आहेत, आणि त्यात आम्हाला हळू एकानंतर एक लीड मिळत गेली आणि आमचा बिझनेस ग्रोथ झाली. थोडक्यात ही इन्व्हेस्टमेंट जर केली येस, त्या बिझनेस डेव्हलपमेंटसाठी, जिथं आपले कस्टमर आहेत तिथं जर व्हिजिट केल्या, त्या फ्रिक्वेंटली व्हिजिट केल्या तर त्याचा फायदा होतो. येस, करेक्ट. आपण टॅलेंट विषयी बोललात आशुतोषजी, टॅलेंट विषयी बोललात की आपल्याकडे टॅलेंट आहे. आपल्याकडे साधारणतः किती लोक काम करतात? आत्ता आमच्याकडे टोटल कंपनी रोलवर जवळ 60 लोक आहेत. अच्छा. आणि ॲडिशनली 10 ते 15 लोक जे कॉन्ट्रॅक्ट रोलवर आहेत. तर ही जी लोक आहेत, मला एक समजून घ्यायचं की स्किल्स, असं कुठलं स्किल आहे का की जे आपल्याला हवंय पण इझिली सहजगत्या मिळत नाही, असं कुठलं स्किल आहे? आत्ता जी मेजर आम्हाला इश्यू आहे, म्हणजे आम्हाला एक्सपान्शन करता पर्टिक्युलरली फील्ड स्टाफ, म्हणजे फील्ड इंजिनियर, सेल्स इंजिनियर्स, ह्याच्यात वी आर फाइंडिंग इट की खूप डिफिकल्ट आम्हाला जात आहे. की असं इतर फील्डमध्ये आम्हाला लोक मिळतात, पण लेगवर्क करायला, फील्डमध्ये जायला लोकांची मिळणं थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे. तर मुद्दा काय असेल? तो सॅलरीचा मुद्दा आहे का स्किल नसलेला मुद्दा आहे त्यांचा? नाही, मला वाटतं सॅलरीपेक्षा सुद्धा जास्त आहे की आता अव्हेन्यूज खूप आहेत. म्हणजे लोकांना बेटर अव्हेन्यूज आता अवेलेबल आहेत की जे आधी नव्हते. म्हणजे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आहेत, ऑफिसेसमध्ये आहेत, मीडियामध्ये आहेत. तर अव्हेन्यूज खूप असल्यामुळे हा थोडासा हार्डशिप टाईपचं काम असल्यामुळे सेल्समध्ये मला वाटतं लोकांचं थोडंसं कमी आता लक्ष आहे. आलं लक्षात. पण बरीच लोक हे सांगतात की मला हार्डवर्क करण्याची तयारी आहे, कष्ट घेण्याची तयारी आहे, मला फक्त नोकरी कुठे आहे सांगा. तर अशा ठिकाणी, म्हणजे इथंच नव्हे तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आत्ताही नोकरीची मुबलक संधी आहे, हाच यातनं आपण बोध घ्यायला हवा. आपण बोललो आत्ता की आपला उद्योग आहे 30 करोडचा, आपलं 40% तर एक्सपोर्टमधनं येतात त्यातनं. आपण हे सुद्धा सांगितलं की टॅलेंटमध्ये सेल्स डेव्हलपमेंट किंवा फील्ड वर्कसाठी आणखी लोकांची आवश्यकता असते आपल्याला. या सर्वासोबत मला सांगाल की एखादी कंपनी आपण सुरुवात करतो, कंपनी आपण चालवतो, तेव्हा मोठ्या कंपन्यांना आपण आपलं साधन सामुग्री, साहित्य, आपला माल विकतो, तेव्हा त्यांचं पेमेंट जे आहे ते वेळेवर मिळतं का? डिलेड पेमेंटचा असा कुठला इश्यू जाणवतो का आपल्याला? नाही, जनरली आमचा एक्सपिरियन्स आहे की ज्या म्हणजे मल्टीनॅशनल कंपन्या किंवा मोठे ब्रँड लाईक टाटा किंवा याच्यात मला एवढी काही प्रॉब्लेम येत नाही पेमेंटला. पण काही छोट्या कंपन्यांमध्ये पेमेंटचे इश्यू येतात. राईट. आणि काही केसेसमध्ये आम्हाला जिथे पेमेंट खूप प्रॉब्लेम आल्या, तिथे मी गव्हर्नमेंटची ती जी स्कीम आहे जिथे की तुम्ही समाधान स्कीम, त्याच्या थ्रू आम्ही 1-2 केसेसमध्ये अप्रोच केलं आणि वी गॉट द मनी बॅक. तर ही समाधान जी स्कीम आहे ती आपण जर डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर आहे, इथं पुण्यामध्ये सुद्धा आहे किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे, त्यांच्याशी जर संपर्क साधलात आपल्या डिलेड पेमेंट विषयी तर ते आपल्याला नक्की मदत करतात. येस. आपण बोललो की स्किल विषयी, टेक्नॉलॉजी एक महत्वाचा मुद्दा आहे. छोट्या कंपन्यांना इतकं सोपं जात नाही, तरी सुद्धा तुम्ही काय टेक्नॉलॉजी कशी वापरली या आपल्या ग्रोथमध्ये मागच्या काही 20-30 वर्षाच्या काळामध्ये, आणि आता आपण टेक्नॉलॉजीचा कसा वापर करताय आणि त्याचं काय महत्व आहे? आता फॉर एक्झाम्पल की आधी आमच्याकडे जो डेटाबेस होता तो म्हणजे प्रॉपर काही सिस्टम ह्याच्यात नव्हते, तर आता मी CRM लॉन्च केलं काही वर्षापूर्वी. त्याच्याने आम्हाला खूप फायदा झाला. म्हणजे CRMमध्ये तुम्हाला फॉलोअप आणि डाटा मेंटेनन्स हॅज बिकम व्हेरी इझी. आणि करंटली आम्ही ERP इम्प्लिमेंट करतो आमच्या कंपनीमध्ये, ज्याने आम्हाला इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, प्रोडक्शन मॅनेजमेंट ह्याच्यात खूप बेनिफिट होणार आहे. एका छोट्या कंपनीला, म्हणजे 30 कोटी ही स्मॉल कंपनी समजली जाते, त्या कंपनीला हे परवडतं का? आपल्याला त्यासाठी सिस्टम्स खरेदी करायला लागतात की पे ॲज यू गो क्लाउड बेस्ड सोल्युशन असतात? कसं असतं? आता क्लाउड बेस्ड सोल्युशन इज अ गुड इंट्रोडक्शन. म्हणजे हा मंथली भरवा लावला की संपलं का? करेक्ट. म्हणजे एकदाच काही घेण्याची आम्ही आवश्यकता सुद्धा नाही. आता क्लाउड बेसवरच गेलेलो आहे. छान. त्यामुळे वन टाइम इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि ते आपल्याला रनिंगमध्ये कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला ते टेक्नॉलॉजीचा बेनिफिट घेता येतो. खूप छान. मला एक सांगाल, आपण एखादी ही छोटी अशी कंपनी चालवताना गव्हर्नमेंट एजन्सीज किंवा गव्हर्नमेंट पॉलिसीशी काही संपर्क येतो काय? आला असेल तर तो कोणता आहे? त्याचा फायदा झालाय की त्याचं नुकसान झालंय? आता म्हणजे मोस्टली गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत त्या MSME इंडस्ट्रीला फायनान्शियल हेल्प करण्याकरता आहेत, म्हणजे क्रेडिट करता आहेत. तर आमच्या कंपनीमध्ये थोडंसं युनिक आमचं फीचर असं आहे की आम्ही डेट फ्री कंपनी आहोत. छान. कारण आमचा एक्सपोर्ट सबस्टन्शियल असल्यामुळे जिथे बरेचसे आमचे पेमेंट ॲडव्हान्समध्ये आहेत, तर त्यामुळे आम्हाला वर्किंग कॅपिटलची तशी रिक्वायरमेंट नाही आहे. तर गव्हर्नमेंटच्या ज्या फायनान्शियल रिलेटेड स्कीम्स आहेत त्या आम्हाला त्याची रिक्वायरमेंट नाही आहे. त्यामुळे फार आमचा काही त्या स्कीमशी संबंध आला नाही. पण गव्हर्नमेंटच्या 1-2 स्कीम आहेत ज्या एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह करत आहेत, की जी आधी MEIS म्हणून स्कीम होती, जी आता RODTP म्हणतात, त्या स्कीममध्ये आम्ही बेनिफिट घेतो आहे. आणि वी हॅव फाउंड की
म्हणजे विदाऊट एनी पेपर वर्क, विदाऊट एनी फॉलोअप विथ एनी गव्हर्नमेंट ऑफिस, इट्स व्हेरी स्मूथ आणि व्हेरी इझिली यू गेट द फंड्स फ्रॉम द गव्हर्नमेंट. मला एक सांगाल आशुतोषजी की आपण आता बोललो आपली कंपनी 30 कोटीची आहे, 40% आपला एक्सपोर्ट आहे. आपण टॅलेंट विषयी बोलल्यानंतर सांगितलं की फील्डवरती जास्त लोक आणखी आवश्यकता आहेत. यासोबतच टेक्नॉलॉजीचा आपण कसा वापर केला आणि ती परवडणारी कशी आहे पे ॲज यू गो बेसिसवरती. तुम्ही हे सुद्धा सांगितलं की गव्हर्नमेंट सोबत कनेक्ट हा सध्या कसा सुकर झालेला आहे, तो डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे असेल किंवा काही पॉलिसीजमुळे असेल. या सर्वांसोबतच एक उद्योग चालवण्यासाठी एक मराठी माणूस म्हणून ठीक आहे, काही वेगळ्या अडचणी असतात का किंवा काही वेगळे फायदे असतात का किंवा काहीच फरक वाटत नाही का? मराठी उद्योजक ही संकल्पना ना सहसा 2 शब्द एकत्रच बसायला थोडा वेळ लागतो. ठीक आहे, याविषयीच आपलं मत जाणून घेऊयात. माझं मत असं आहे की म्हणजे जनरली मराठी माणूस हा टेक्निकली स्ट्रॉंग आहे. म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंग फील्डमध्ये म्हणजे फॉर अ व्हेरी लॉंग टाईम, म्हणजे आता माझं शिक्षण एमपीत झालं आहे, तर तिथे इंदोरमध्ये माझ्या क्लासमध्ये मोर दॅन 50% मराठी मुलं होती. तर टेक्निकली स्ट्रॉंग असल्यामुळे म्हणजे मराठी उद्योजकांनी जर टेक्निकल प्रॉडक्ट घेतले जिथे त्यांना इतर कम्युनिटी की जी ट्रेडिंगमध्ये स्ट्रॉंग आहे त्याच्याशी कॉम्पिटिशन करायची गरज नाही आहे. कारण की जी कम्युनिटी ज्या म्हणजे जनरेशन्सपासून ज्या फील्डमध्ये स्ट्रॉंग आहे त्यांच्याकडे जाऊन कॉम्पिटिशन करण्यापेक्षा आपली स्ट्रेंथ जिथे आहे त्या स्ट्रेंथवर जर आपण प्ले केलं तर दॅट कॅन गिव्ह व्हेरी गुड रिझल्ट्स. तर टेक्निकल प्रॉडक्ट्स म्हणजे कुठला इंजिनिअरिंग प्रॉडक्ट या प्रॉडक्टमध्ये मराठी उद्योजक खूप चांगला सक्सेस होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे व्हॉट आय फील इज दॅट की कंटिन्युअस इनोव्हेशन, नवीन प्रॉडक्ट इंट्रोड्यूस करायचे, इनोव्हेशन करायचं, हे जर तुम्ही करत राहिला तर देर इज ए ह्यूज स्कोप फॉर ऑल दिस इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्स. आशुतोषजींनी आपल्याला सांगितलेलं की एंटरप्रेन्योरशिप, स्वतःचा उद्योग ज्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो किंवा टेक्निकल गोष्टी असतात, त्यामध्ये महाराष्ट्रीयन लोकांना, मराठी लोकांना एक बऱ्यापैकी अशी पॉझिटिव्ह एक स्ट्रेंथ आहे ती. आपल्याला काय वाटतं याविषयी? आपण याचे सहमत आहात का किंवा नाही, किंवा आपल्याला काय वाटतं, काय उदाहरणं आहेत, आपण ही कृपया नक्की कमेंटमध्ये कळवाल. आशुतोषजी, आपण बऱ्याच विषयांचा वापर केलेला आहे. अशी आणखी कुठली एखादी गोष्ट आहे आपल्याला वाटते की आपण सरतेशेवटी आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना सांगावी, त्यांना ज्यामुळे प्रेरणा मिळेल किंवा त्यांना ज्यामुळे माहिती मिळेल किंवा त्यांना ज्यामुळे स्फुरण येईल, अशी कुठली गोष्ट आहे आपण सांगू इच्छिता? मला वाटतं की ना कुठल्या एंटरप्रेन्योरला सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की हा पॅशन असणं फार जरुरी आहे. की तुम्हाला जर पॅशन असेल तर तुम्ही त्याचा चांगला तुम्हाला रिझल्ट मिळू शकतात. हा एक फार इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणि दुसरं म्हणजे मला वाटतं की आपलं जिथे स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथवर वी शुड युटिलाइज दॅट स्ट्रेंथ. म्हणजे व्हॅल्यू एडिशन जिथे तुम्हाला फार नाही आहे अशा टाईपचे एरिया जर तुम्ही आउटसोर्स केल्या तर मग तुमचं जे टाईम अवेलेबल आहे तो तुमच्या स्ट्रेंथवर काम तुम्ही करू शकता. जसं आम्ही केलेलं आहे की बऱ्यापैकी आम्ही आउटसोर्सिंग केलं आहे. त्यात फायदा असा आहे की बऱ्याचशे आमच्यापेक्षा छोट्या उद्योजकांना सुद्धा एक संधी मिळते आणि ते अजून मोठे होऊ शकतात. तर आम्ही बरंच आमचं फॅब्रिकेशन, मशिनिंग हे आउटसोर्स केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला वेळ अवेलेबल आहे फॉर प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, इनोव्हेशन, बेटर मॅनेजमेंट, बेटर कस्टमर रीच, त्याच्यावर आम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकतो. थँक्यू सो मच. आपण आज इथं आलात, ही सर्व माहिती दिली. आपल्यासारखे उद्योजक जे जॉब्स तयार करतात किंवा रोजगार तयार करतात, आपल्यासारखे उद्योजक जे निर्यातीमध्ये आपला वाटा देतात, ज्यामुळे की आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये एक खारीचा का होईना वाटा मिळतो, त्यामध्ये आम्हा सर्वांचा खूप खूप अभिमान आहे. आपण आणि आपल्यासारखे जे इतर MSMEs या प्रोसेसमध्ये योगदान देत आहेत. आपल्या सर्वांना सुद्धा ही विनंती आहे की आपल्याला जर असेच उद्योजक माहिती असतील ज्यांची कहाणी ही प्रेरणादायी ठरेल इतर उद्योजकांसाठी, तर आपण कृपया ते जरूर कमेंटमध्ये कळवावेत. कारण ही मालिका आम्ही या 52 वेगवेगळे मुलाखती घेऊन हा वर्षभरामध्ये आम्ही ही मालिका चालवणार आहोत. त्यामुळं आपण यावरती नक्कीच लक्ष ठेवावं आणि आपल्याला जर आणखी काही सजेशन्स द्यायचे असतील तर त्या नक्कीच कमेंट्समध्ये द्यावेत.